जाते. शहरातलं कोण आहे? डेप्युटी इंजिनियर कोण आहे? शहरात प्रमुख कोण आहे? चार्ज आहे का? ग्रामीणचं कोणाकडे चार्ज? दोन्ही पण चार्ज. कसं काय व्हायला लागलं साहेब? एवढं शहरात सगळी परेशान व्हायला लागले. सांगा, तुम्ही सांगा. सोलरचा विषय जो आहे शहरातला सांगा करंट. सोलरचं काय झालं आता बऱ्यापैकी सगळीकडे सोलर बसलेले आहेत. 2-2.5 सोलर झाले बार्शी शहरामध्ये. त्यामुळे काय झाले प्रत्येकाने लोड वाढवला. AC वगैरे बसले. दिवसा सोलरवर चालते आपलं सगळं. रात्रीच्या वेळी आपल्याला MSCBकडे लाईट गेला. त्यामुळे लोडमुळे काय होतं ते DPची जळणे किंवा बॉक्स पेटी जळणे केबल जळणे असे रात्रीचे प्रॉब्लेम वाढले. आता आपलं लोडसाठी आपलं सबस्टेशनचं पण काम चालू आहे. 3-4 महिन्यामध्ये सबस्टेशन 2-3 महिन्यामध्ये आपलं सबस्टेशन चालू झालं तर आपला लोड बायफर पडतो सगळं. कुठलं सबस्टेशन? गाडेगाव रोड. तुम्हाला जागा दिलेली आहे ना मध्ये? काम चालू आहे. 2 महिन्यात किती KTMA साठी? 10 MVA. ते चालू झालं तर आपला बऱ्यापैकी शहरातला लोड जास्त नाही होत. आणि जे लोडमुळे प्रॉब्लेम दिवसात काम पूर्ण होईल. 2 महिन्याला. 2 महिन्याला. ठीक आहे, ती 2 महिन्यानं होईल. आता आणखीन एक तुम्हाला जागा पहिली होती ना अमराई नाल्यामध्ये कदम वस्ती केलं नाही. फपळवाडीचं तुम्हाला ते गांधी जागा देतो म्हणलं तर तिथं पण तुम्ही आणखीन सबस्टेशनचं काय केलं? हेड ऑफिसला फक्त जागेसाठी मिळत आहे. द्या ना साहेब, त्याचं द्यायला तुम्ही आता घरकुलाचं तुमच्या MSCB कडनं राहिले. आपलं जिजाऊ नगरचं जे आहे ते पण तुम्हाला जागा दिली, हो. बरोबर आहे नगरपालिकेने. आता राहिले काय तुमच्याकडनं MSCB कडनं? तुम्हाला तिथं एक 5 MVA ट्रान्सफर होऊ शकतो. मग तिथं अडचण काय तुम्हाला जागा दिली? त्याचं पण एस्टिमेट पाठवलेलं आहे. एस्टिमेट पाठवले. अहो साहेब, आम्ही तुम्हाला जागा मागितली, जागा दिली, सगळं दिलं. आता तुम्हाला फपळवाडीला 1 एकर जागा पण द्यायला तयार आहेत सगळेच व्यापारी. आता त्या अमराई नाल्यामध्ये पण तुम्हाला जागा देतो. अडचण काय तुम्हाला पोपट जागा दिल्यानंतर MSCB पोपट जागा द्यायला लागलो आम्ही. अडचण काय व्हायला? तुमचं MSCBचा सगळा बोलताना सुद्धा नीट बोलत नाहीत. कुणी नीट बोलत नाही. खेड्यातनं प्रत्येक शेतकऱ्याची फोन आहे. 15 दिवस झाला मी कोटेशनला दिले अर्ज. आता इतर जिल्हा परिषद मग रोडमध्ये बोलता येईल. 15 दिवस झाले देऊन मी अर्ज दिलाय तर मला तेवढं फोन बंद आहे. कोणी चांगलं बोलत नाहीत, काय नाही, चाललंय काय? 15 दिवस झाले कोटेशन 2 मिनिटाचं काम आहे. नुसतं होय म्हणते ती. मला काय काम करायचं काम आहे. सुडी 2 उकळा मी उकळाला म्हणते सुडीला म्हणते कुठं जात नसतं. तुम्हाला साहेब मी ऐकून घ्या, प्रत्येक वेळेस आता DP मध्ये 30-40 DPला पैसे दिले तुम्हाला. आता काय आता तुम्हाला आणखी पण नवीन डेप्युटेशन आता ती काय आणखी 30-40-50 DPला आम्ही त्यांनी पण पैसे देतो. शासनाकडनं आपलं अडचण तुम्हाला निधी यायला किंवा कशालाच काही नाही. नेमकं मॅनेजमेंट का उभा लागली साहेब? एक विषय सांगतो. पहिला अर्बनसाठी विषय आहे की गाडीगाव रोडचं सबस्टेशन झालं की आपलं क्लिअर होऊन जाईल. विषय क्लिअर होऊन जाईल. आता सोलरमुळं ते दिवसात करंट असतो 200 अँपिअर असतो. संध्याकाळी 6 वाजता आपलं 950 अँपिअर जातो. त्यामुळे एकदम आपल्या त्या DPC बॉक्स वगैरे जळण्याचा हा विषय आहे. तर आता क्लिअर गेले 2 महिन्यात आणि DPCचं मेंटेनन्स नाही केलं तर अर्बनचा विषय क्लिअर होऊन जाईल. ग्रामीण भागात ज्या ज्या तक्रारी आहेत पहिला विषय आपला 6 ते 10चा एक विषय आहे. संध्याकाळी 6 ते 10 संध्याकाळी 6 ते 10चा विषय आपला सिटी कॉर्पोरेशन कनेक्शन पूर्ण बंद करा. त्यासाठी जर असं करून हेड ऑफिसमध्ये स्टेशन होते आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात होते. आता या 2 दिवसाआधी 6 ते 10 जेवढं घरगुती कनेक्शन आहे तेवढ्या पुरता करंट चालू ठेवा. त्या पद्धतीने आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते 6 ते 10 चालू होईल. हे चालू झालेलं आहे. सर ज्या ज्या तक्रारी आहेत त्यांच्या मेंटेनन्सच्या फक्त आता माझ्याकडे मॅन पॉवर जर कमी पडते. मी एकदा पोहोचलो होतो ते आपल्या या जूनमध्ये मॅन पॉवर म्हणजे जशी आता उपळीला माझ्याकडं माणूसच नाही. त्या सोडीवाल्याला 4 तिकडचा दिला आहे. नाही साहेब कोटेशन द्यायला किती वेळ लागते? सांगत नाही. आम्ही पण सकाळी 15 दिवस आमचं काम सुरू होतं. रात्री 10-10:30 वाजता आम्ही या विषयात सुट्टी पण घेतली. आम्ही कौतुक नाही सांगत. आम्हाला लय हाऊस आहे म्हणून आम्ही करतो तो भाग वेगळा. पण एवढं तरी काटावर कर्मचाऱ्यांनी पण अधिकाऱ्यांनी पण नको ना. तुम्ही ज्यावेळेस इमर्जन्सी आहे ना, ज्यावेळेस इमर्जन्सी आहे किंवा आता इतर वेळेस तुम्हाला हिवाळ्यात कुठंच अडचण नसते, कुणी त्रास देत नाही किंवा कुणी मागणी करत नाही, तुम्ही रिलॅक्स राहा. त्यावेळेस तुम्हाला कुणाचंच काही नाही ना. पण ज्यावेळेस असं प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस तुम्हाला ज्यादा काम करायला काय अडचण नाही. आणि ज्यादा काम आता मी स्वतः सांगतो तुम्हाला, शनिवार रविवारी तर सापडतच नाही. कोणी सापडते? फोन बंद आहेत राव सगळ्याची. आम्ही आमचा कधी फोन बंद नाही.
अहो असं कसं म्हणतं साहेब मला सांगा. तुम्ही द्या ताकीद सगळ्याला. मॅन पॉवरचं काय मॅन पॉवर लागते? देतो. कशाला मॅन पॉवर लागतं ह्या सर? ज्या फोन उचलण्याच्या ज्या तक्रार आहे त्या तुम्ही फोन सगळ्याचा उचलला पाहिजे. कोटेशनचा विषय कोटेशनचा विषय सत्य ताकीद घेऊन टाकू. नाही साहेब, मी तुम्हाला फोन केला साहेब, मी तक्रार करणार म्हणलं भाऊ तुम्ही स्वतः कल घेतलाय 15 दिवस झालं काय दिलं कागद घेऊन कारवाई चालू. आणि साहेब तुम्हाला बघा, तुम्हाला घ्यायचं 2 मिनिटाचं मी काम आहे. स्पष्ट बोलतो, इतर पण अधिकारी भरपूर होते बरं का. तुम्हाला वाईट वाटत घेऊ नका. तुमच्या पिरियड मध्येच प्रॉब्लेम यायला लागला. मला आश्चर्यच वाटायला लागलं. तुम्ही म्हणता भाऊ असं का म्हणला मला. तुम्ही असं वचक ठेवून आहे ना तुम्ही. वचकचा विषय मग? नाही. आता मागच्या वेळी जे आहे अर्बन हा. अर्बनमध्ये मॅनपॉवर खूपच चांगली नाही नाही, अहो मला आता तुम्ही सिस्टीम जर एवढ्या चेंज झाल्यात मला ऑइल मिळणार त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची तुम्ही प्रमाण मला वाढलं. सांगितलं का? तुम्ही मला सांगितलं का? नाही नाही, मला फोन केला का भाऊ ऑइल नाही. हा. आता तुमचं परस्पर मला ह्याने निरोप दिलेले व्यक्तींना तुम्हाला मी वरच्या तुमच्या अधिकाऱ्यांना त्यांना ताणून धरलंय. बोलले एस साहेबांचा फोन पण येतोय भाऊचा फोन आला होता तुम्ही मला सांगा ना. तुम्ही एका मिनिटात तुम्हाला मी कोणाला पण बोलतो ना. मी पाठक साहेबाला बोलतो, तुमच्या सीईला बोलतो, तुमच्या सगळ्यालाच बोलतो ना. काहीच अडचण नाही. आम्हाला बोलायला काय अडचण नाही साहेब. काय वाटलं आम्ही साहेबाला बोलू. ऑइलचा आमचा पण तुम्ही आता तुमचे तिथे रोजच्या दररोज पण आता आम्ही पूर्ण 100% वॉच ठेवणार आहे का तुमच्या डिपोवर? आता आमचं एक माणूस काम करते आमच्या ऑफिसचा, ठीक आहे. पण सारखं तर आम्ही काय आठवड्यात इथं ह्या गावाला त्या गावाला आमची पण समजून घ्या ना तुम्ही. असं नाही व्हायला पाहिजे. बार्शी ग्रामीणमध्ये तक्रारी मी मान्य करतो. तुम्ही एक काम करा. तुम्ही समजदार आहे. तुमचं तुम्ही ऑफिसला बसा. तुम्ही आज बैठक घ्या. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्याला सूचना द्या. इथनं पुढे माझ्याकडे वर येऊन तुम्हाला काय कमी येते मग सांगा. त्याची यादी द्या. ती यादीप्रमाणे तुमची आम्ही सामानाची ऑइलची वगैरे पूर्तता आम्ही तुमच्या वरच्या डिपार्टमेंटकडनं करून देतो. आता सांगा तुम्ही काय. बेळगावची परिस्थिती काय आहे? 11 वर्ष झालं कोण पाहिजे नुसता सप्लाय सोडण्यासाठी 200-150 लोकांची आज विद्युत पुरवठा खंडित आहे. आणि त्यांच्याकडे हे कोटेशन भरलेल्या पावतीला शेती पंपाचा शेती पण पैसे नाही वस्ती जाधव साहेबाला कितीतरी सांगितलं ते ऐकायलाच तयार नाही. नुसतं कोण बोलून. आलं नाही? आलं नाही? मी पण लई आहे. मंदिरात आले त्यांच्यावर आता कारवाई चालू आहे. जाधव काकडे ग्रामीण जाधव कुठला? बार्शीचा काय? ग्रामीण लोक मग? ते आता तक्रारी जास्त हा? हा? लाव बरं फोन. फोन लावतो पण. कसं झालं तुम्ही बघा. सांगितलं ना तुम्ही. घरगुती कनेक्शन वाढवून घ्या मग. घरगुती कनेक्शनला सोडायला सांगितले. जे मीटर आहेत ते हेड ऑफिसला कळतं केवढा करंट जातो केवढा नाही. किती दिवस झाले इथे? सिंगल